ठाणे लवकरच महाराष्ट्रातील अग्रगण्य पिकलबॉल केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केलाय. अमॅच्युअर पिकलबॉल असोसिएशन ऑफ ठाणेच्या अधिकृत स्थापनेनिमित्त ठाण्यातील केबीपी महाविद्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. या प्रसंगी युनायटेड वर्ल्ड पिकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन व एशियन पिकलबॉल फेडरेशनचे सहअध्यक्ष अरविंद प्रभू तसेच चेतन सनील, निखिल मथुरे, शशोधन देशमुख, डॉक्टर अभिजित वैद्य, सुनील वालावलकर, नगरसेवक मनोहर डोंबरे, सचिन मोरे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते. अरविंद प्रभू यांनी पिकलबॉल हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा खेळ असल्याचे नमूद करत 8 वर्षाच्या बालकांपासून ते 70 वर्षापर्यंत सर्व वयोगटातील खेळाडूंना सहज खेळता येणारा हा सोपा आणि उत्साही खेळ आहे. क्रिकेट आणि बॅडमिंटन नंतर शारीरिक मानसिक तंदुरुस्ती वाढवणारा हा प्रभावी पर्याय म्हणून पिकलबॉलकडे पाहिलं जातं, असं त्यांनी सांगितलं. मुंबईत सध्या सुमारे 500 पिकलबॉल कोर्ट्स असून ठाण्यामध्ये मुंबईपेक्षा दुप्पट मोकळी जागा आणि गृहसंकुलने उपलब्ध असल्याने येथे 500 ते 1000 कोर्ट्स उभारण्याची क्षमता आहे, असं प्रभू यांनी स्पष्ट केलंय. होतकरू खेळाडूंसाठी पिकलबॉल मध्ये मोठी संधी असून क्रिकेट, बॅडमिंटन नंतर विदेशातून आलेल्या या खेळाला ठाणे जिल्ह्यातील मोठा वाव आहे. खेळाडूंची संख्या वाढेल तशा पायाभूत सुविधा निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करत ठाणे शहराला महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पिकलबॉल केंद्र म्हणून विकसित करणं हे अंतिम उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पिकलबॉलला क्रीडा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाचा समावेश होईल अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान अमॅच्युअर पिकलबॉल असोसिएशन ऑफ ठाणेची कार्यकारिणी यावेळी नव्याने जाहीर करण्यात आलेली आहे. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डोंबरे यांची नियुक्ती केली असून उपाध्यक्षपदी जितेंद्र भोईर, सचिन मोरे, सहसचिव निशांत भगत, खजिनदार निखिल पोहेकर, सहखजिनदार नेहा आहेर आणि प्रसन्ना खाडे, संकेत नाझरे, डॉक्टर एकनाथ पोळे इत्यादींची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नक्कीच ही गोष्ट आनंदाची जशी आहे तशी त्याच्यावर जबाबदारी पण आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये महानगरपालिका जास्त प्रमाणात येत आहेत, त्यामुळे ठाणे जिल्ह्याला खरं असतं की असोसिएशन आधीच व्हायला पाहिजे होतं. कारण मुंबईला लागूनच हे शहर आहे आणि मुंबईला लागून असल्या कारणानं आता आपल्याला प्रभू सरांनी सांगितल्याप्रमाणे ठाण्यामध्ये पोटेन्शियल पण चांगलं आहे. इथे जागा उपलब्ध आहे. इथे मैदानी खेळ बहुतेक महानगरपालिकेमध्ये बंद होत आले, कारण मैदानच राहिलेली नाही आहेत आणि त्या मैदानांचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे. मैदानं कमी होत आलेली. त्यामुळे असे पिकलबॉल सारखे जे गेम आहेत, जे खेळ आहेत, ते सुरू व्हायला हवेत, जेणेकरून मुलांना, तरुण पिढी आहे त्या मुलांना मोबाईल आणि इंटरनेट बाकीच्या गेमपासून, म्हणजे कालच तुम्ही पाहिलं असेल निरंजन डावकर यांनी पबजी आणि काय वेगवेगळे जे गेम्स आहेत ते बंद करा म्हणून विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता. तसंच ह्या पद्धतीने जर असे गेम चालू केले तर मुलांना दुसरा पर्यायी उपलब्ध होतोय. तसंच मुलांबरोबरच आपण तरुण पिढी आहे आणि वृद्ध आहेत, रिटायरमेंट नंतर काय करायचं, नेमकं वेळ कसा घालवायचा, तर हा प्रश्न आपण या पिकल बॉलच्या माध्यमातून त्यांना एक नवीन उपलब्ध करून, संधी उपलब्ध करून देतोय. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्या वयोगटाच्या लोकांना आपण हा खेळ आकृष्ट करू शकतो, या लोकांकडे आकर्षित करू शकतो, या लोकांना इकडे आणू शकतो. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये आत्ताच 30 ते 40 कोर्ट्स, छोटे छोटे कोर्ट्स आहेत. ह्या पिकल बॉलसाठी जास्त मोठी जागा काही लागत नाहीये. त्यामुळे आपण सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किंवा छोट्या याच्यामध्ये ही जागेमध्ये एक त्यांची छोटे छोटे कोर्स बनवू शकतो. आणि ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये मी नक्कीच आपल्या नवी मुंबईचे काही आहेत, आता डोंबिवलीचे नगरसेवक, माझ्याबरोबर जितू भोईर आमचे उपाध्यक्ष आहेत, म्हणजे डोंबिवली कल्याण महापालिकेमध्ये सुद्धा ते आपल्याला या माध्यमातून त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकतील. तर ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच हा खेळ पोहोचू शकतो. खरं म्हणलं तर सगळ्याच डिस्ट्रिक्ट्समध्ये पिकलबॉलची असोसिएशन आम्ही करतो आणि यशोधन देशमुख जे महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष आहेत ते महाराष्ट्रभर फिरून डिस्ट्रिक्ट असोसिएशन बनवत आहेत. ठाणा हे मुंबईच्या एवढ्या जवळ असून सुद्धा आम्ही अजूनपर्यंत असोसिएशन बनवली नव्हती. पण आता मनोहरजी आले, सचिनजी आले आणि ह्या सगळ्यांच्या पुढाकाराने आम्ही ही जी आता असोसिएशन बनवली ठाणे ॲमेच्युअर डिस्ट्रिक्ट असोसिएशन, तर मला वाटते ठाण्यासाठी अतिशय एक चांगली झालेली आहे. आणि पिकलबॉल हा गेम आता यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा गेम होईल असं माझी अपेक्षा आहे आणि माझी खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गेम ठाण्यामध्ये वाढेल. मुंबईमध्ये साधारण 500 कोट आहेत.
आणि मुंबईपेक्षा दुप्पट जागा ठाण्यामध्ये आहे. तर मला वाटते की ठाण्यात सुद्धा एक 500,000 कोट्स होण्याचे कम्प्लीट चान्सेस आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर ठाण्यामध्ये जास्ती जागा आहेत, जास्ती मोठ्या सोसायटीज आहेत, जास्ती गेटेड कम्युनिटीज आहेत. तर त्याच्यामुळे ठाण्यामध्ये ह्याचा स्कोप मोठा आहे. म्हणजे मला वाटते भारतात मला वाटते की ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये जास्तीत जास्त प्लेयर रिप्रेझेंट करतील अशी माझी अपेक्षा आहे. तर परत ती या प्रकारचा प्रश्न पाहता ठाण्यात तुम्हाला पायाभूत सुविधा आणि गेम पॉप्युलर होतोय त्याच्यामुळे सुविधा पण होतील आणि जसजसे खेळाडू वाढत जातील तशी तशी इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप होईल. आणि मला खात्री आहे कारण ठाण्यामध्ये तशी जागा आहे आपल्याकडे आणि पिकल बॉलसाठी एवढा मोठी जागा लागत नाही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. त्याच्यामुळे सगळ्या सोसायटी सगळ्या शाळा हा गेम अडॉप्ट करतील याची मला खात्री आहे. तर हा पिकल बॉलचा जो हे आहे कोर्ट आहे हा मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर रोड परिसरामध्ये बनवला. राज्य सरकारने पिकल बॉलचे कसं पाहिलं पाहिजे काय मत? राज्य सरकारांकडे आम्ही ऑलरेडी ऍप्लिकेशन दिलेलं गेले कित्येक वर्ष ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन याचा पाठपुरावा करते. ऑलिम्पिक्स मध्ये नसल्यामुळे अजूनपर्यंत DSO मध्ये गेम आलेला नाहीये. पण सगळ्यांच्या पुढाकाराने मला वाटतं ह्या येत्या काळामध्ये हा DSO मध्ये येईल आणि प्रत्येक शाळामध्ये जाईल. आणि त्याच्यामुळे राज्य सरकार आता गेम म्हणजे तुम्ही एक गेल्या 2 दिवसापूर्वी जर हिंदुस्तान टाइम्सचं एक आर्टिकल बघितलं असेल तर आपल्या कोस्टल रोडवर मुंबईच्या कोस्टल रोडवर सरकारने आणि म्युन्सिपाल्टीने तिकडे 2 कोर्ट्स केलेले आहे. तर मला वाटते ठाण्यात सुद्धा अशा जागा आहेत तिकडे म्युन्सिपाल्टी आणि सर ऑलरेडी नगरसेवक आहेत, 3 वेळा नगरसेवक झालेले आहेत. तर त्यांचा पुढाकार घेऊन आपल्याला जास्तीत जास्त पब्लिक स्पेसेसमध्ये हा गेम आपण विनामूल्य प्रयत्न करू शकतो अशी माझी त्यांना रिक्वेस्ट आहे.